नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशा विषयावर माहिती सांगणार आहे. व्हिडिओ अशा विषयावर आहे की तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे आणि घरातल्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. तर घर म्हटलं की घरात वेगवेगळ्या स्वभावाची लोकं राहत असतात. आपलं सगळ्यांशीच पटेल किंवा सगळ्यासोबतच आपला स्वभाव जुळेल असं नसतं. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, प्रत्येकाचं मन किंवा प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये रोजच सुखाचे दिवस असतील किंवा रोजच चांगलं वातावरण असतं असं नाही. तर रोजचा दिवस सारखा नसतो. कधी चांगले, कधी वाईट, कधी वाद, कधी भांडणं, तर कधी अशांतता, अस्थिरता असे दिवस आपल्याला पाहायला मिळतात. सुख असो वा दुःख असो, हे रोज एकसारखं नसतं किंवा कोणतीही गोष्ट स्थिर नसते. त्यासाठी आपण खूप सारे उपाय करत असतो. मी देखील माझ्या चॅनलमध्ये किंवा चॅनलवर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वास्तुशास्त्रीय असतील, ज्योतिषशास्त्रीय असतील, खूप सारे उपाय सांगितलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही खूप छान प्रतिसाद मला दिलेला आहे. आज मी तुम्हाला राशीनुसार कोणते उपाय करायचे घरामध्ये हे सांगणार आहे. प्रत्येकाचा स्वभाव बघून आपण राशीनुसार उपाय सांगणार आहोत. तर तुमच्या घरातल्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. तर तुमच्या घरात अचानक भांडणं वाढत असतील किंवा पैसा टिकत नसेल, मन शांत राहत नसेल, तर तुम्ही कोणते उपाय करायचे हे तुम्ही तुमची राशीनुसार नक्कीच बघा. याचं कारण तुमच्या राशीनुसार तयार होणारी वाईट ऊर्जा असू शकते. तर आज आपण जाणून घेणार आहोत घरात वाईट ऊर्जा का वाढते आणि त्यामागे तुमची राशी कशी कारणीभूत ठरते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांच्या आधारावर प्रत्येक राशीसाठी नेमकं कारण आणि त्याच्यावर प्रभावी उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिल्या राशीपासून आपण सुरुवात करूया. पहिली राशी म्हणजे मेष राशी. या राशीच्या लोकांमध्ये जर अस्थिरता किंवा भांडण, वाद होत असतील तर त्याचं कारण म्हणजे मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे तुमच्यात नैसर्गिक ऊर्जा आणि आक्रमकता जास्त असते. घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून पटकन राग येतो किंवा पटकन प्रतिक्रिया देतात. त्यामुळे घरात फायर एलिमेंट इनबॅलन्स होतो. यामुळे भांडणं, अस्वस्थता आणि तणाव वाढतो. यावर उपाय काय करायचा, तर मेष राशीच्या लोकांनी यावर खूप छान असे उपाय आहेत. रोज सकाळी सूर्याला पाणी द्या. घरात पूर्व दिशेला बसून काम करा. म्हणजे मेष राशीच्या लोकांनी पूर्व दिशेचा जास्तीत जास्त वापर करा. लाल रंगाचा वापर टाळा. मंगळवारच्या दिवशी हनुमान चालीसा वाचा, ऐका किंवा म्हणा. त्यानंतर जर घरात वारंवार वाद होत असतील तर स्वतःचा राग कंट्रोल करा. यानंतर तुम्हाला खूप छान असा फरक जाणवणार आहे. त्यानंतर दुसरी राशी म्हणजे वृषभ राशी. या राशींच्या लोकांचे वाद आणि भांडणाचं कारण पाहिलं तर या राशीचा शुक्र ग्रहाशी संबंध आहे. आराम, सुख आणि वस्तूवर प्रेम वाढतं. जास्त वस्तू साठवून ठेवणं, जुन्या वस्तू न काढणं यामुळे घरात निगेटिव्ह किंवा जड एनर्जी तयार होते. यामुळे नक्कीच वाद आणि भांडणं, जड एनर्जी व्हायला सुरुवात होते. यावर उपाय म्हणजे घरातील जुने न वापरणारे सामान काढून टाका. दक्षिण दिशेला स्वच्छता ठेवा. रोज अगरबत्ती आणि सुगंधित अत्तर लावा. शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा. कपाट भरलेलं असेल तर वापर नसलेल्या वस्तू असतील तर ते एनर्जी अडकून ठेवतात. या गोष्टी लवकर रिलीज करून टाका. त्यानंतर पुढची राशी म्हणजे मिथुन राशी. या राशींच्या लोकांच्या जीवनात भांडणाचं कारण पाहिलं तर मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे तुमचं मन खूप ॲक्टिव्ह असतं. एकाच वेळी खूप विचार, कन्फ्युजन, ओव्हर थिंकिंग यामुळे घरात मेंटल इनबॅलन्स एनर्जी तयार होते आणि आपण तसं वागायला लागतो. यावर उपाय म्हणजे दररोज 10 ते 15 मिनिट मेडिटेशन करा. पश्चिम दिशेला बसून काम करा. पश्चिम दिशेचा वापर जास्त करा. घरात हलके रंग वापरा. यामध्ये लाईट ग्रीन तुम्ही वापरू शकता. मोबाईल, TV याचा वापर कमी करा.
आणि अजून एक उदाहरण म्हणजे मन शांत असेल तर घरातली एनर्जी आपोआप पॉझिटिव्ह होत असते. त्यानंतरची राशी म्हणजे कर्क राशी. कर्क राशींच्या लोकांच्या भांडणाचं किंवा वादाचं कारण पाहिलं तर कर्क राशी चंद्राशी संबंधित आहे. यांच्या भावना खूप स्ट्रॉंग असतात. जुने दुःख, जुन्या आठवणी, इमोशनल अटॅचमेंट यामुळे घरात हेवी इमोशनल एनर्जी तयार होते आणि हे लोक अजिबात जुनी गोष्ट विसरायला तयार नसतात. त्यामुळे कधीकधी भावना दुखावल्या जातात आणि पुढच्या माणसाला देखील हे लोक तसेच वागवतात. यावर उपाय म्हणजे उत्तर दिशेला पाण्याचं भांडं ठेवा. रोज शांत संगीत किंवा मंत्र लावा. घरात लाईट व्हाईट किंवा क्रीम कलर वापरा. चंद्राला प्रार्थना करा. त्यानंतर जुने फोटो किंवा निगेटिव्ह आठवणी हटवल्या तर मन नक्कीच हलकं होत असतं. त्यानंतरची राशी म्हणजे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात वादाचं आणि भांडणाचं कारण पाहिलं तर याचा प्रभाव सूर्याचा प्रभाव असल्यामुळं इगो आणि अतिप्रभावी पणा वाढतो. माझंच बरोबर हा ॲटिट्यूड घरात टेन्शन किंवा दबाव निर्माण करत असतो. याच्यावर उपाय म्हणजे घरात प्रकाश वाढवा. डार्क कॉर्नर्स टाळा. म्हणजे घरात कोपऱ्यात जो अंधार असतो तो टाळा. सूर्यनमस्कार करा. इतरांचं मत ऐकायला शिका. पूर्व दिशेला बसून काम करा. म्हणजेच तुम्ही पूर्व दिशेचा वापर करा. त्यानंतरची राशी म्हणजे कन्या राशी. कन्या राशींच्या लोकांच्या जीवनातलं वाद किंवा भांडणाचं कारण पाहिलं असता तर ओव्हर थिंकिंग ही गोष्ट सर्वात जास्त पाहायला मिळते. प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी आहे यामुळे स्वतःवर आणि इतरांवर प्रेशर येतो. या गोष्टींमुळं नक्कीच वाद व्हायला सुरुवात होते. यासाठी उपाय म्हणजे दक्षिण पूर्व भाग स्वच्छ ठेवा. हिरवा रंग वापरा. रिलॅक्स होण्यासाठी स्वतःला वेळ द्या आणि बुधवारच्या दिवशी दान करा. त्यानंतरची राशी म्हणजे तूळ राशी. तूळ राशींच्या लोकांच्या जीवनात भांडणाचं वादाचं कारण पाहिलं तर बॅलन्स न राहणं, निर्णय न घेणं यामुळे घरात कन्फ्युजन एनर्जी तयार होत असते. याच्यावर उपाय म्हणजे घरात सिस्टमॅटिक ठेवा. गुलाबी हलका रंग वापरा. पश्चिम दिशेला बसून काम करा आणि रिलेशनशिप सुधारण्यासाठी वेळ द्या. त्यानंतरची राशी म्हणजे वृश्चिक राशी. या लोकांच्या जीवनात भांडणाचं कारण पाहता राग, द्वेष, निगेटिव्ह थॉट्स म्हणजे मनातले वाईट विचार साठवणं ही एनर्जी घरात पसरते आणि हे लोक या गोष्टीमुळेच वाद करत असतात किंवा निगेटिव्ह होत जातात. याच्यावर उपाय म्हणजे दर मंगळवारी दिवा लावा. मेडिटेशन करा. उत्तर दिशेला बसून ध्यान करा आणि फॉरगिव्हनेस शिका. म्हणजे दुसऱ्याला माफ करायला शिका. त्यानंतरची राशी म्हणजे धनुराशी. धनुराशींच्या लोकांच्या जीवनात वादाचं कारण पाहिलं तर क्लिअरनेस, ॲटिट्यूड, कन्सिस्टन्सी कमी असेल यामुळे घरात अनस्टेबल एनर्जी तयार होत असते. याच्यावर उपाय म्हणजे पूर्व दिशेला बसून तुम्ही वाचन करा. गुरुवारच्या दिवशी दान करा. रुटीन मेंटेन करा. त्यानंतरची राशी म्हणजे मकर राशी. मकर राशींच्या लोकांच्या जीवनात वादाचं कारण पाहिलं तर जास्त काम, जास्त स्ट्रेस, निगेटिव्हिटी यामुळे घरात हेवी एनर्जी तयार व्हायला सुरुवात होते. याच्यावर उपाय म्हणजे शनिवारी दीप लावा किंवा दिवा लावा. दक्षिण दिशेला बसून काम करा आणि रिलॅक्सेशनसाठी वेळ काढा. त्यानंतरची राशी म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनात वादाचं कारण पाहिलं तर एकटेपणा, जास्त विचार, घरात डिस्कनेक्टेड एनर्जी तयार होते. एकटेपणामुळे किंवा जास्त विचारामुळे घरात हे लोक डिस्कनेक्ट होतात आणि एकटे पडायला सुरुवात होतात. यामुळेच यांच्या जीवनात पुढे जाऊन वाद, भांडणं सुरुवात होतात. याच्यावर उपाय म्हणजे घरात फ्रेश हवा येऊ द्यात. प्लांट लावा. म्हणजे घरातले प्लांट लावा. लोकांशी संवाद वाढवा. त्यानंतर पुढची राशी म्हणजे मीन राशी. मीन राशींच्या लोकांच्या जीवनात वादाचं कारण पाहिलं तर ड्रीम वर्ल्डमध्ये राहणे म्हणजे स्वतःच्या धुंदीत राहणे, स्वतःच्या स्वप्नात राहणे, रियालिटी इग्नोर करणं म्हणजे जे सत्य आहे ते स्वीकारणंच नाही, असत्य किंवा स्वतःच्या स्वप्नांमध्येच जगणं, जे खरं आहे त्याला कधीच ॲक्सेप्ट न करणं, त्याला कधीच स्वीकार न करणं यामुळे
कन्फ्यूज एनर्जी तयार होते आणि स्वतः देखील हे लोक कन्फ्यूजमध्ये राहतात आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या किंवा जीवनात असणाऱ्या लोकांना देखील हे लोक कन्फ्यूज करून सोडत असतात. याच्यावर उपाय म्हणजे उत्तर पूर्व कोपरा किंवा उत्तर पूर्व दिशा स्वच्छ ठेवा, रोज ध्यान करा, पूजापाठ करा. तर हे होते काही राशीनुसार उपाय आणि कारणं. प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे उपाय असले तरी काही उपाय असे आहेत ते सर्वांनी केले पाहिजेत. ते म्हणजे रोज दिवा लावा, घर स्वच्छ ठेवा, अंधार टाळा, पॉझिटिव्ह मंत्र लावा आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. तर तुमच्या घरात कोणती समस्या आहे किंवा तुम्ही कोणत्या राशीचे आहात आणि तुमच्या जीवनात कोणत्या समस्या आहेत, तुमच्या स्वभावाच्या बाबतीत कोणत्या अडचणी आहेत, हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबांसोबत शेअर करा. अशाच माहिती मी तुम्हाला इथून पुढे घेऊन येणार आहे. नक्कीच तुम्ही मला प्रतिसाद देणार आहात. तुमच्या प्रत्येक प्रश्नांवर मी उत्तर घेऊन येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या सांगण्याची किंवा माझ्या माहिती देण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. धन्यवाद.